जळगाव शहराच्या विविध भागामध्ये कॉन्क्रीट आणि डांबरी रस्ते होत असताना महाबळ कॉलनी आणि हनुमान कॉलनी त्याचबरोबर नागेश्वर कॉलनी या ठिकाणी रस्ते तयार करण्यात आले नाहीत। याबाबत महापालिकेच्या सुप्त प्रशासनाला कुंभकर्ण झोपेतून जागे करण्यासाठी नागेश्वर कॉलनीमधील महिला वर्गातर्फे काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। जळगाव शहरात मेन रस्ते जे आहेत त्याचं काम जलद गतीने होत आहे, पण त्याला जोडणारे छोटे छोटे जे रस्ते आहेत कॉलन्यांमधले त्यांचं बांधकाम किंवा त्याचं अजूनही निवेदन कोणी देत नाहीये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि नगरसेवक किंवा ज्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे ते फिरकूनही बघत नाही आमच्याकडे। त्याच्यामुळे आम्ही आज महिलांनी कॉलनीतल्या सगळ्या महिलांनी ठरवलं की आंदोलन करायचं आणि आम्ही आज इथे जमलेलो आहोत। ह्या नागेश्वर कॉलनीतल्या रस्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद दिला सगळ्या महिलांनी आणि त्याच्यासाठी अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेलेही, पण आता त्या आश्वासनांचं कितपत गांभीर्य त्यांना आहे आणि आम्हाला कितपत त्या बाबतीतलं रिप्लाय मिळणार आहे हे काळच ठरवेल। आम्हीही वाट पाहतोय आणि नाही तर मात्र उपोषणाला बसू असं आम्ही जाहीर करतो। ओके। शहराच्या महाबळसह परिसरामधील नागेश्वर कॉलनी, हनुमान कॉलनी, विवेकानंद नगर या परिसरामध्ये भुयारी गटारीची कामे बाकी आहेत। आता रस्ते तयार केले तर भुयारी गटारीसाठी ते पुन्हा खोदावे लागतील, म्हणून या परिसरामध्ये अजून रस्ते तयार केलेले नाहीत। पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते तयार करता येत नाहीत। तुर्तास खड्डे बुजवण्यासाठी एस्टिमेट तयार करून जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार रस्त्याची दुरुस्ती करू असे आश्वासन शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी नागेश्वर कॉलनीमधील मोर्चेकरी महिलांना दिले आहे। मोर्चा काढला तर तुमचं गांभीर्य आम्हाला नाही असं नाही, आम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला त्रास होतो त्याच वेळेला कोणीतरी रस्त्यावर आहे, तोपर्यंत रस्त्यावर येत म्हणजे तुम्ही काही उगाच टाइमपास करण्यासाठी रस्त्यावर आलेला नाही, तुम्हाला खरोखर त्रास होतो म्हणून तिथेही जमले असतात। आणि म्हणून मी आमचे मॅडम आहेत डॉक्टर अश्विनी गायकवाड मॅडम, त्यांनाही घेऊन आलेलं आहे, त्यांनाही ती परिस्थिती लक्षात येईल आणि आम्ही कमिशनर साहेबांशी बोलू आणि तुमच्या रस्त्यांना प्राधान्यक्रम देता येईल अशी मी मला गॅरंटी देतो की तुमचे ज्या वेळेला बजेट ज्या वेळेला शासनाकडनं आम्हाला ज्या वेळेला पैसा येतो त्या पैशांच्या कामातून आता याचं जवळजवळ बजेट मी इंजिनियर साहेबांना विचारलं, जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं तुमचं पूर्ण कॉलनीचे आडवे उभे तुझे रस्ते आणि आडवे हे सगळ्या रस्त्यांना जवळजवळ 1.5 कोटीचा निधी लागणार आहे। 1.5 कोटी आज तुम्हाला माहिती आहे महापालिकेच्या परिस्थितीतून एवढे पैसे एका कॉलनीला देणं शक्य नाही, पण शासनाचा जोही निधी त्या निधीतून आपण हा प्रस्ताव पहिल्यांदा प्राथमिकतेने टाकू आणि तो मंजूर करू। तत्पूर्वी जे येईल ते होईल, त्यापूर्वी आज तुम्हाला 1.5 लाखाने जे काही खड्डे वगैरे पडले त्यातून